तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की आता जान्हवी जयंतच्या भूतकाळाचा शोध घेणार आहे। जयंत इतका मोठा कसा झाला, तो असं का वागतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता जान्हवी शोधून काढणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीने झी5 या ॲपवरती एक नवीन पोस्टर लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी घेते जयंतच्या भूतकाळाचा शोध। आणि हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला जान्हवी जयंतच्या भूतकाळाचा शोध घेते असं दाखवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये तिला सगळं काय जयंतबद्दल माहीत होतं। जयंतने कशा प्रकारे जान्हवीच्या घरच्यांना फसवलेलं असतं आणि तिच्याबरोबर लग्न केलेलं असतं, आणि त्याचबरोबर जयंत एवढा मोठा कसा झालेला असतो, आणि त्याचबरोबर वेंकी आणि जयंत एकाच अनाथ आश्रमामध्ये होते आणि वेंकीला आधी बोलता येत होतं, पण जयंतमुळे आता वेंकीला बोलता येत नाही हे सुद्धा सत्य आता जान्हवीच्या समोर येतं। तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं। म्हणजेच एकंदरीत पाहता जान्हवीला आता जयंतचं सत्य समजणार आहे आणि मग त्याचबरोबर जान्हवी जयंतच्या त्रासाला कंटाळून खोटं खोटं मरण्याचं नाटक करणार आहे हे सुद्धा आपल्याला या मालिकेमध्ये पुढे पाहायला मिळतं। आणि त्याचबरोबर पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटणार आहे की जान्हवी जयंतचा त्रास आता सहन करणार नाही। जयंतला ती त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देणार आहे असं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। आणि जान्हवी जेव्हा जयंतच्या भूतकाळाचा शोध घेते तेव्हा ती जयंतच्या घरून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण जयंत मात्र तिला घरून पळून जाऊ देत नसतो। मग त्यानंतर ती खोटं खोटं मरण्याचं नाटक करते आणि मग ती विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरी म्हणून काम करत असते। पण विश्वाला हे माहीत नसतं की त्याच्या घरी मोलकरी म्हणून काम करणारी चंदना हीच जान्हवी आहे। कारण जेव्हा ही विश्वा तिच्या समोर येत असतो तेव्हा ती साडीने तिचं तोंड झाकून घेत असते किंवा मग दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते। आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं दाखवण्यात आलेलं आहे की विश्वाला सुद्धा समजतं की घरी काम करणारी चंदना नावाची मोलकरीण ही जान्हवी आहे। आणि मग त्यानंतर जान्हवी विश्वाला घडलेला सगळा प्रकार सांगते, म्हणजे जयंत जान्हवीला कशा प्रकारे त्रास देतो आणि त्याचबरोबर जयंतच्या भूतकाळाबद्दल सुद्धा। आणि मग त्यानंतर आपल्याला विश्वास जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून वाचवताना दिसणार आहे, कारण पुढे मालिकेचा हिरो आपल्याला विश्वास दाखवण्यात येणार आहे। तर लवकरच आता जयंतचं सत्य जान्हवी समोर येणार आहे आणि जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा मालिका कोणतं वळण घेईन हे पाहणं आता रंजक ठरणार आहे। तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये तुम्हाला जयंत आणि जान्हवीची जोडी आवडते का, भावना आणि सिद्धूची जोडी आवडते, कमेंट करून नक्कीच कळवा।